ठिकाणी आपण पाहतोय जसा पाठमधून शेवटच्या क्षणी एक षटकार आणि एक गोलंदाजी करत असतात. फक्त 11 धावा जण खर्च केला होता. तो खेळाडू होता. या ठिकाणी आपण पाहिलं भोसरी गावातून बिलोंग करणारा खेळाडू आपण पाहिला प्रशांतला मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी दिलेला आहे. नेक्स्ट मॅच मध्ये आपण जाऊ. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते अर्थातच दिव्यांश फाबस पण जांभिवली आणि त्याच्या विरोधात असलेलं गावदिवसांचा आपल्याला होते. चला स्पीड अप घ्या गोलंदाजीसाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राकेश नाईकला आपण पाहतोय. सलामीची जोडी इथून टॉस जिंकला होता टीम गावदेवी कलोदे रैदी संघाडा आणि निर्णय घेतला तो फिल्डिंगचा. या मॅच मध्ये गोलंदाजी करायची त्या अर्थातच इथून आपल्याला पाहायला मिळेल की गावदेवी कलोदे रैदी संघाला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेग स्प्लिट पहिलाच बॉल या ठिकाणी सपाउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु इथून पंचांनी वाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी केलेला आहे. वाईट बॉलला अतिरिक्त धापडमध्ये टीमचं अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. राकेश आलाय पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी त्याला खराब लागेल या सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये. चांगला बॉल पाहायला मिळते अगदी सटीक लाईन लेंथ वरती. खरं तर गोलंदाजी त्याची सध्या सुरुवातीला पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण तर जरूर पाहिला, पण त्यानंतर मात्र सटीक लेंथ वरती गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. कलोते रैदी संघ सर्वप्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. खरं तर या संघाला प्रस्तुत केलेला आहे. त्यांचे काश बांगारे असतील, त्यानंतर रमेश दादा निरगुडे असतील. अगदीच रमेश दादा निरगुडे यांचा पण सातत्यपूर्वक उल्लेख करत आलाय की यॉर्कर किंग म्हणून त्यांच्याकडे खरं तर पाहिलं जातं. अजिंक्य बोबडाने उल्लेख केला होता त्यांचा, पण ते सध्या खरं तर या टीमचा हिस्सा नाहीये, परंतु त्यांच्या माध्यमातून हा संघ खरं तर बांधला गेलाय. या संघाला ते लीड करतायत. यावेळीचा बॉल बुडलँड स्पोर्ट वरना सरळ घुसळी देत एसटी रक्षकाचा वेग घेणारा हा चेंडू खरं तर पाहायला मिळतोय. आणि इथून थोडासा दबाव मी तर सध्या फलंदाजी करणाऱ्या टीम वरती सध्या पाहायला मिळतोय. मंगेश झुगरे नाणेवलीचा हा खेळाडू आहे. सध्या इन्फॉर्म आहे हा खेळाडू, परंतु इथून थोडंसं सावध पवित्रे घेत असताना आपण पाहतो या मॅच मध्ये आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु कनेक्शन इतकं चांगलं त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाहीये. सिंगल धाब याही चेंडूवरती येते. सिंगल डबलने प्रवास सध्या चालू आहे. टॉस हारल्यानंतर गावदेवी क्रिकेट संघ कलोते रैदी संघाचा स्ट्राईक एंड वरती सध्या पाहायला मिळेल फलंदाज बाला. बॅटच्या स्लॉट मध्ये होता. लॉंग ऑन शॉट डोक्यावरून जाईल बॉल. मॅक्सिमम हिट बालाच्या बॅट मधून आलाय. आज निर्णय क्षणी साधा बा षटकार. पाहायला मिळते थोडीशी संयमी खेळी साकारली होती सुरुवातीला. बाला आणि फलंदाज मंगेश झुगरे आपण पाहतोय जे सलामीचे फलंदाज मधाच्या आतमध्ये यावेळेस शरीरापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाज राकेशला, परंतु थोडंसं पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने बलन घेतोय. पण इशारा करतात वाईट बॉलचा अतिरिक्त एक्स्ट्राचा धाबा. तर त्या षटकामध्ये आता दुसरा वाईट या ठिकाणी फेकलेला आहे गोलंदाज राकेशनं. पॉवर प्ले मध्ये त्याची सध्या गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते, परंतु दोन चेंडू त्याला या ठिकाणी अपांतर देखील फेकलेले आहेत. सुरुवातीला चांगले चेंडू त्याला फेकले होते, परंतु जसं षटकार आला तशी थोडीशी मी तर गोलंदाजी कुठेतरी खराब पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. फुलटॉस बॉल वर फुलटॉसचा बॉल होता. मी तर म्हणेन
कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये त्या ठिकाणी. इथं म्हणजे थोडंसं निराश असेल फलंदाज चेंडूवरती, कारण ज्या पद्धतीचा बॉल होता अगदीच पॉवर प्लेचं बंधन असलेले षटक आहे आणि या षटकामध्ये धाबा येणं अपेक्षित आहे. तर थोडंसं निराश असेल की या चेंडू मिस टायमिंगचा पाहायला मिळतोय, कनेक्शन प्रॉपर नाहीये त्या ठिकाणी. एकच धाब स्ट्राईक रोटेट केली जाते. मंगेश जुगरे सध्या आता स्ट्राईक केन वरती जातो, तो पाहायला मिळेल, कारण त्याला थोडस शांत ठेवलंय. पण तो या वेळेचा फटका अगदी समालन कक्षेला सलामी देत ठोकलाय मंगेश जुगरेनं या बॉल वरती खणखणीत असा षटकार. शुभागमन झालेला आहे आणि दादा आपण करते येऊन तर व्हायचं. थँक्यू सो मच. आम्ही ते तुमचं देखील आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनापासून आणि सहर्ष करतो. हार्दिक हार्दिक असं स्वागत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धाबा. हा धावसंख्यावरती आपण पाहतोय. टीम टॉस गमावल्यानंतर गावदेवी क्रिकेट संघ कलोती राहिती संघ बॅटिंग करतो या मॅच मध्ये. बॉलर नेम या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॉलर नेम कृष्ण शेठ बागमारे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे या मंचावरती. त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. अभि या ठिकाणी लोअर फुटटॉसचा बॉल पंचांचा इशारा आला या ठिकाणी. भीमर हाईट ट्रॅक्टरचा इथं म्हणजे या ठिकाणी नो बॉल घोषित केला आहे. पंचांनी ब्रीडची संधी आहे. संजय पारधे अरे वाईस ऑफ हरिग्रामचा हा गोलंदाज आहे. आपण पाहतो नेहमीच चांगली गोलंदाजी साकारत असतो, परंतु यावेळेस नो प्लस वन अशा 2 धाबा या ठिकाणी. सर बॅटकड आहे का? रन्स बॅटकट आहे का आता? डेफिनेटली 2 धाबा या चेंडूवरती येत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने टीमची धाबा संख्या जाऊन पोहोचतीये 19 वरती आहे. शांत पवित्र घेत असताना आपण पाहतो इथून फ्रीडची संधी आहे. गोलंदाज मी तर म्हणेन संजय पारधे हा गोलंदाज, परंतु इथून भीमरचा चेंडू त्याने फेकलेला. फ्रीडची संधी आता इथून फलंदाज मंगेश जुगरेसाठी. मंगेश जुगरे नाणेफेकीचा हा खेळाडू खरं तर एक षटकार त्याच्या पॅट मधून आपण पाहिलाय, परंतु सध्या तो स्ट्राईक एंड वरती सध्या तो पाहायला मिळतोय आणि फ्रीड वरती त्याला आता एखादा मोठा फटका मी तर म्हणेन शोधावा लागेल या मॅच मध्ये, कारण इथून मोठा टार्गेट खरं तर सेट करावा लागेल. कलोती रेती संघाने टॉस गमावल्यानंतर सर्वप्रथम बॅटिंग करतोय. फ्रीडचा बॉल होता यावेळेस चांगला चेंडू रिलीज केलाय गोलंदाजाने आणि इथून डॉट बॉल येतोय. पॉवरफुल दुसरं षटक मी तर पडेल आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणेन गोलंदाज संजय पारधेची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फ्रीड नंतर बॉल जो होता तो डॉट आलेला आहे. कव्हर मधून 2 खेळाडूच्या मधोमध चेंडू काढण्याचा प्रयत्न होता, परंतु शेवटच्या निर्णायक क्षणी चेंडूला अडवलं जातं आणि इथून मात्र या चेंडूवरती मिळतायत पुन्हा एकदा 2 धाबा. 2 धाब्याच्या मदतीने टीम धाबा संघ जाऊन पोहोचते तब्बल 21 बॉल. चांगली पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये बीड होताना आपण पाहिली. खरं तर विकेटची सक्त गरज आहे या ठिकाणी, परंतु ज्या पद्धतीने 2 खेळाडू खेळतायत, खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर, चांगल्या चेंडूला सन्मान, सिंगल डबल्स, त्यानंतर या बॉल वरती आता तब्बल 3 धाबा येत असताना आपण पाहिल्या. त्यामुळे जेव्हा वेळेस मोठे फटके येत नाही ना, अशा
कठीण परिस्थितीमध्ये खरं तर संयमी खेळ काय असतो हे दाखवत असताना मंगेश झुगरे आणि त्याच्या सोबतीला पालाला आपण पाहतोय. दोन्ही खेळाडूंची चांगली सुरुवात या ठिकाणी मित्रमंडळी केलेली पाहायला मिळते. कारण कलोते रयती संघाला जर आपण आज पाहिलं तर या संघाच्या पाठीमागे जो प्रेक्षक वर्ग आज आलेला आहे, मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आज या ठिकाणी पोहोचलेला आहे. स्पर्धेचे मुख्य मित्रमंडळी स्पर्धेचे पाकर आहेत, काच वांगारे असतील, रमेश दादा निरगुडे असतील आणि त्यांनी पाक केलेला त्यांच्या माध्यमातून प्रस्तुत केलेला आज संघ एक तगडा संघ खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात जबरदस्त झाली आहे या पहिल्या इनिंग मध्ये मित्रमंडळी बॅटिंग करत असताना. सुनील मुकणे देखील या ठिकाणी येत आहेत. चिंच कांबला संघाचे एक स्फोटक फलंदाज डावखऱ्या हाताचा एक स्फोटक फलंदाज काल त्याचा खेळ आपण पाहिला या मैदानावरती. सुपर 12 मध्ये त्यांचा संघ देखील दाखल झाला. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. आदिवासी रायगड प्रेयर लीग 2026 पर्व 4 बड पाहतो या प्लेस पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये रूपांतर केले जाते. कारण ते या षटकामध्ये मोठे फटके आलेले नाहीत, परंतु सिंगल डबल्स ना प्रवास सध्या चालू आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतोय. आज थोडस उशिरानं सामन्याला सुरुवात झाली होती मित्रमंडळींना. आज काही जे खेळाडू होते ते लवकर पोहोचले नव्हते, कारण आज भरपूर लांबून खेळाडू आज या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यामुळे थोडंच उशिरानं देखील आजच्या दिवसामध्ये सामन्याला सुरुवात झाली होती. परंतु आपण सध्या दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय एका बाजूला गावदेवी कलोते रयती संघाला आणि त्यांच्या विरोधात इथून आपल्याला पाहायला मिळते अर्थातच दिव्यांश भाबेश 11 जांभिवली संघाला आपण पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा हा निर्णय खरं तर घेतलेला आहे. टीपची धाबसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या धाबसंख्येवरती सध्या पाहायला मिळतो. षटकामध्ये कुठेतरी धाबा रोखण्याचा प्रयत्न या गोलंदाजाने केला. बघा एक नो बॉल फेकला होता, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी, चांगली लेन, वेगावरती स्वार आणि मी तर नियंत्रित गोलंदाजी काय असते हे तो सांगत असताना या ठिकाणी गोलंदाज संजय पारदीला आपण पाहतोय गोलंदाजी साठी इथून षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त, पॉवर प्ले समाप्त झालाय. पॉवर प्ले मध्ये मी ते म्हणेन या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी राहिली संजय पारदीची. चांगली गोलंदाजी पहिल्या सुरुवातीच्या षटकामध्ये 15 धाबा आल्या होत्या. हा नक्कीच अंकुश आपण या ठिकाणी पाहतोय SA स्पोर्टचे मालक सचिन लहाने, अक्षय गाताडे आणि हर्षद पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. थँक्यू माझं हे सगळं मान्यवरांना आम्ही विनंती करतोय की आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं पाहिजे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये बनला होता 15 धाबा या षटकामध्ये. आतापर्यंत जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली होती आणि फक्त 10 धाबा या षटकामध्ये पाहायला मिळालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक 11 धाबा या षटकामध्ये आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी राहिली. मी तर म्हणेन गोलंदाज संजय पारदीची मोठा फटका आलेला नाहीये, परंतु गोलंदाजी चांगली पाहायला मिळाली. हल चेक या ठिकाणी आमच्या तिथे मान्यवरांना विनंती करतोय. एसएस स्पोर्ट्सचे मालक अर्थातच सचिन दादा लहाने, त्यानंतर अक्षय दादा गाथाडे असतील, हर्षद पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं पाहिजे. चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज. आपण
या ठिकाणी विनंती करूया फिल्डिंग करणाऱ्या टीमला. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय 2 ओव्हर मध्ये तब्बल 28 धाबा या ठिकाणी पाहायला. डेफिनेटली गाबदेवी कलोते रयती संघाकडून पुन्हा एकदा राकेश नाईकला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी तो सज्ज झालेला आहे, ज्याने पॉवर प्ले मध्ये 15 धाबा खर्च केल्या होत्या आणि तोच गोलंदाज आला आता गोलंदाजीसाठी. हो, चांगला चेंडू रिलीज केला होता गोलंदाजानं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कुणी नव्हता. 2 धाबा खरे तर निश्चित स्वरूपात या चेंडूवरती खरे तर पाहायला मिळतं. राकेश नाईकला आपण पाहतोय सांघिक कोट्यातला दुसरं षटक संघाकडून, तिसरं षटक जो घेऊन आलेला आहे आणि त्याला इथून मी तर म्हणेन विकेट हव्यात. मी तर म्हणेन इथून गाबदेवी क्रिकेट संघ कलोते रयती या संघाला त्याला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मी तर म्हणेन लाभलेला आहे. विकेट मिळवावे लागते गोलंदाजा. लोअर फुटचा बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लक्ष्मण सिंगबा त्या ठिकाणी पाहायला मिळाले. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून कधीतरी पाहायला मिळाले आणि इथून देखील एकच धाब या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल डबल चांगला चेंडूला मी तर म्हणेन इथून सन्मान देत असताना खराब चेंडू सीमारेषेच्या बाहेर पार्टनरशिप मी तर म्हणेन भीड होताना आपण खरं तर पाहतोय. चांगल्या पद्धतीने दोन्ही खेळाडूंची खरं तर बॅटिंग सध्या पाहायला मिळते. ज्या पद्धतीने ज्या इंटेक्शन मनकेत झुगरे आणि बाला बॅटिंग करतोय असं वाटत नाही की या ठिकाणी विकेट जाईल, परंतु या 3 षटकामध्ये मी तर म्हणे शांत पवित्र घेत असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं. मागची मॅच आपण पाहिली होती की 61 धाबा बनल्या होत्या आणि त्या 61 धाबांचा पाठलाग करत असताना शेवटच्या 6 चेंडू पर्यंत सामना गेला. 6 मध्ये 4ची गरज असताना तो सामना कुठेतरी 3 चेंडू पर्यंत गेला होता आणि तिथून मात्र तो सामना मी तर म्हणेन जिंकला होता. तो अर्थातच प्रियांश शुभंगी 11 गाबदेवी सुकापूर टीमला यावेळेस विकेटची शक्यता मी तर म्हणेन होती. उंच गेला होता चेंडू आणि स्वतःच्या फॉलोच्या मध्ये आज झेल पकडला राकेश नाईकला आणि पहिली महत्वाची विकेट. पहिला धक्का लागतोय मी तर म्हणेन बॅटिंग करत असताना दिव्यांश भावेश 11 जांभिवली टीमला. आणि इथून रेव देखील घेतलेला आहे ऍट प्रॅक्टिस साठी. नक्कीच चेक करतोय आणि नक्कीच आम्ही थोडा वेळातच या ठिकाणी पर्यंत आणि फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद असेल या ठिकाणी. पहिला धक्का लागतोय बॅटिंग करत असताना भावेश दिव्यांश भावेश 11 जांभिवली टीमला. फलंदाज बाला होतो या चेंडूवरती बाद आणि हा पहिला धक्का या ठिकाणी राकेश नाईकने पहिली सफलता हासिल केली आपल्या संघासाठी. पहिली महत्वाची विकेट ज्यासाठी मी तर म्हणेन जाळे रचलं होतं. षटकामध्ये असं वाटत होतं की विकेट येण्याची दाट शक्यता, कारण प्रेशर थोडासा मी तर म्हणेन दोन्ही खेळाडूंवरती होता. मोठे फटके येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये उचललेली रिस्क मी तर म्हणेन फलंदाज बाला ना आणि तो फटका कुठेतरी फसला. खराब फटका खेळला आणि त्यावरती आपली विकेट देखील गमावलेली आहे. नवीन फलंदाज मयूर झुगरे सध्याचा इन्फॉर्म खेळाडू सध्याच्या घडीला आणि आता सख्या बंधूंची जोडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. हे दोन्ही खेळाडू खरं तर नाणेवली संघांमधून
नाणेवली संघामधून आपल्याला कित्येकदा खेळताना खरं तर पाहिलं सलामीसाठी नेहमीच ही जोडी प्रसिद्ध आहे. अगदी माधव साहेब पिरकड यांच्या या संघातून खरं तर नेहमीच आपण या दोन खेळाडूंना खेळताना आपण पाहिलेलं आहे आणि ते दोन खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. वन डाऊन साठी मयूर झुगरे ऑन स्ट्राइक. वेगवान बॉल आउट अपील त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर लाईन पाहायला मिळते पण इशारा करतात लेग फाईकचा. आणि या ठिकाणी एक धाव सध्या पाहायला मिळते आपल्याला. एका धावेच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या धावपटलावरती 32 वरती संघ जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी करत याही षटकावरती पाहायला मिळत. थोडासा दबाव जो आहे तो आता सध्या दिव्यांश बाबस 11 जांभिवली टीमच्या फलंदाजावरती पाहायला मिळतो. कारण मोठे फटके येत नाहीयेत. पण सुरुवातीला खरे तर पाहिले की सुरुवातीला चांगल्या गतीने धावसंख्या पाहायला मिळाली होती परंतु ज्या पद्धतीने संजय पारदेनं दुसरं षटक फेकलं अगदी तिथून धावा कुठेतरी रोखल्यात. मी तर म्हणेन या ठिकाणी गावदेवी क्रिकेट संघ कलोते रहिते संघाच्या गोलंदाज त्यामुळे थोडंसं प्रेशर आता मयूर झुगरेवर सध्या पाहायला मिळेल. मंगेश झुगरे ऑन स्ट्राइक. बॅटशॉट स्लॉट मध्ये ब्लॅक स्क्रीनला अगदी धडक देतोय बॉल. चाललाय सीमारेषा पलीकडे. मंगेश झुगरेच्या बॅट मधून आलाय हा निर्णय क्षणी हा षटकार. क्रिकेटचा होतई असा करार खालापूर कांड्रोली गावात क्रिकेटचा होतई. महादेव पीरकड साहेब नाणेवली गावचे स्पॉन्सरशिप करतई. भारी सरपंच विष्णू खैर सामने डेफिनेटली जाडी खरे तर आपण पाहतो महादेव साहेब फिरकड तीनदा हॅट्रिक मारलेली आहे आणि खरे तर अजिंक्य बगुडे यांनी उल्लेख केला होता की त्यांच्या 3 वेळेस ते खरे तर निवडून आलेला त्यांना आपण सोबत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. यावेळेस फिरकी थोडीशी खराब पाहायला मिळते. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा रूपांतर केलं जाते. दोन फलंदाज आपल्याला मंगेश झुगरे आणि मयूर झुगरे आपल्याला पाहतोय. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावपटलावरती सध्या जाऊन पोहोचली आहे. त्या अर्थातच 40 या धावसंख्येवरती 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 40 धावा आहेत. येणाऱ्या अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 18 बॉल मध्ये मी तर म्हणेन इथून जरी का 40 धावा आला तरी 80+ धावा या मैदानावरती मी तर म्हणेन एक उच्चांक स्कोर एक मोठा स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच दिव्यांश बाबस 11 जांभिवली टीमचा मंगेश झुगरेचा आपण विचार केला तर या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. त्याच्या सोबतीला मयूर झुगरेला आपण पाहतोय. ही एवन जोडी आहे मी इथे म्हणेन संघाची आणि या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आता जबाबदारी भरपूर मोठी. पहिला विकेट मी तर म्हणेन बालाची गमावली आहे त्यामुळे हातामध्ये विकेट भरपूर आहेत. त्या अर्थातच दिव्यांश बाबस 11 जांभिवली टीम कडे येणारे 18 बॉल अजूनही शिल्लक. 18 बॉल मध्ये मी तर म्हणेन तिथून टार्गेट सेट काय असेल हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण इथून आपण पाहतोय की गावदेवी क्रिकेट संघ कलोते रहिते संघाने या 2 षटकामध्ये कुठेतरी धावा रोखल्या होत्या परंतु विकेट एकच गमावलेली आहे. विकेट हव्यात आणि त्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुरेश हा गोलंदाज आपण पाहतोय. सुरेश गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. परंतु ट्रॅक वरती पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर अतिरिक्त वलन घेतलंय चेंडूला. इकडे पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉलचा अतिरिक्त धाब या ठिकाणी एक्स्ट्राची धाब कुठली मेहनत न करता हा धाबा कुठेतरी येत असताना आपण पाहतो. दिव्यांश बाबस 11 जांभिवली टीम साठी थोडासा प्रेशर रिलीज केला जातोय गोलंदाजी करणाऱ्या टीम गावदेवी क्रिकेट संघ कलोते रहिते संघाच्या गोलंदाजांकडून आणि तिथून ज्या इंटेक्शन सध्या बॅटिंग चालू आहे मंगेश झुगरे आणि मयूर या 2 खेळाडूंमध्ये खरं तर त्यांना रोखणं खूप महत्वाचं असेल. जोडीला फोडावं लागेल. या जोडीला मी तर म्हणेन कुठेतरी एखादं विकेट इथून येणं गरजेचं आहे अपेक्षित आहे. ओ मयूर चा फटका मिड विकेटला क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे.
मयूरच्या बॅट मधून आलाय हा पहिला बिग ब्लास्ट षटकार. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. आदिवासी रायगड प्रीमियर लीग गाजते एक नंबर. डेफिनेटली बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान आला. मागच्या वेळेस मयूर झुगरेचा बॅट मधून षटकार आलेला, ह्या वेळेस मंगेशच्या बॅट मधून आलेला मागच्या चेंडूवरती. यावेळेस मयूरच्या बॅट मधून आपण पाहिला. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते त्या अर्थातच 48 48 विदाउट वन विकेट लॉस. विकेट आपण उल्लेख केला की विकेटची गरज आहे आणि त्यासाठी इथून तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं राहील. हो, यावेळेस पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय या ठिकाणी. दुसरा बंदर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावदेवी कलोते रयते संघ सध्या गोलंदाजी त्यांची गोलंदाजीमध्ये तो दमखम पाहायला मिळाला. जो मी तर म्हणेन निर्णय घेतलेला फिल्डिंगचा तो निर्णय त्यांना सार्थक ठरवता आलेला नाहीये या मॅच मध्ये. धावा मी तर म्हणेन मोठे फटके आलेले नाहीयेत, पण तो सिंगल डबल्स न देखील धावा बनू शकतात हे दाखवलं मी तर म्हणेन दिव्यांश 11 जांभिवली या संघाला की मोठे फटके जास्त आले नाही, पण तो सिंगल डबलला या धावा कुठेतरी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू. पुढे सरसावले होते. स्लोवर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं या चेंडूला. ओळखलं होतं की मयूर झुगरे पुढे सरसावलेत खेळण्यासाठी, त्यामुळे चेंडूची लाईन लेंथ थोडीशी मागे खेचली गोलंदाजानं. इथून बीट केले. डॉट बॉल आलाय. बऱ्याच वेळानं हा डॉट बॉल कधीतरी पाहायला मिळतोय. आणि असं डॉट बॉल फेकावे लागतील. डॉट बॉल न विकेट मी तर म्हणेन प्रेशर फलंदाजावरती येईल आणि अशा प्रेशर मध्ये आपले एखादा खराब फटका खेळून मात्र एखादा विकेट जाईल आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. मयूर झुगरेचा हा फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय. दिव्यांश 11 जांभिवली टीमला. मयूर होतो या चेंडूवरती बाद. मॅच मध्ये पुन्हा एकदा षटकावरती आपण पाहतोय. एक धाब या ठिकाणी पाहायला मिळते. एक धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या अर्धशतक कंप्लीट झालेला आहे या ठिकाणी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना दिव्यांश 11 जांभिवली टीमला नवीन बॅटर पण चौथ्या क्रमांकावरती मी म्हणेन प्रकाश वीर हा खेळाडू दाखल झालेला आहे. यावेळेस क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, पण ते इथून मात्र षटक समाप्तीचा इशारा पंच त्या ठिकाणी करतायत. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल मध्ये धावफलक तिथं स्थिरावतोय 50 या धावसंख्येवरती. एचएस स्पोर्ट्सचे मालक अर्थातच सचिन दादा लहाने, अक्षय गाताडे, हर्षद पाटील या तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि आम्ही तिन्ही मान्यवरांचं करतोय आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि अर्थातच आपले महाराष्ट्र पोलीस अर्थातच
रवींद्र बुगडा या साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. महाराष्ट्र पोलीस नडाळगावचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांचं शुभागमन या मंचावरती खरं तर झालेलं आहे. त्यांचंही आपण करूया. आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. मपाडावाडीचे हा रिटर फलंदाज शुभम नाईक देखील या ठिकाणी या मंचावरती सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी अंतिमच्या शेवटच्या दिवशी त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. 2 बाईक खरं तर त्याच्या नावावरती आहेत. शुभम नाईक आपण पाहतोय की ज्याच्या बॅटमधून आपण खरं तर अक्षरशः आकर्षित करणारे फटके आपण नेहमीच अनेक ठिकाणी अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि ते आज खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाचा सामन्याचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच शुभम. आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अगदी अजिंक्य बहुडे यांनी सांगितलं होतं की ते दिलदार व्यक्तिमत्व, एक डान्सर नेतृत्व, अगदीच प्रेमळ स्वभाव, ज्या वेळेस आपल्याशी बोलत असतात त्यावेळेस त्यांच्या मुखातून जे शब्द येतात ते अगदी प्रेमळ पाहायला मिळतात आणि त्यांचं आज आपण मंचावरती शुभागमन पाहतोय. सुनील मुकणे देखील आनंद घेत आहेत. चिंच कांबळे टीमचा एक डावखुरा आता एक स्फोटक फलंदाज, त्यांचा आपण करूया सहर्ष आणि मनापासून आभार. यावेळेचा हा फटका या ठिकाणी मिस टायमिंग झाले. खराब फिल्डिंग, बॉल चाललाय बाउंड्री लाईन शॉट पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय प्रकाश वीरच्या बॅट मधून हा चौकार. फेकून दिलाय शॉट, फाईन लेग शॉट डोक्यावरून. मयूर मंगेश झुगरेच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत असा षटकार. चेंडूच्या खाली जीवनदान काय असतं, येणारे वेळ येणारे काल. मंगेश झुगरेचा सोडलेला झेल चेंडू वरती कितपर्यंत महागडा ठरू शकतो येणारे वेळ आपल्याला सांगून जाईल की या टीमचं कॅप्टन करण लेंडेने आज झेल सोडला. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं का अभि वाघनं झेल सोडला होता आणि त्यानंतर ते मॅच मी तर म्हणेन कुठेतरी फसली होती. ती मॅच त्यांच्या हातामधून निसटली होती आणि जणू काही तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते आहे. कारण लेंडेनं मी तर म्हणेन आज झेल सोडला मंगेश झुगरेचा. 13 चेंडू मध्ये मी तर म्हणेन 30 वरती तो बॅटिंग करत होता आणि त्या परिस्थितीमध्ये सोडलेला झेल खरं तर येणारे वेळ येणाऱ्या काल नक्कीच आपल्याला सांगून जाईल. यावेळेस डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये करण लेंडेचा नक्कीच असेल कारण एक षटकार एक चौकार त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेसचा बॉल अगदी लॉंग स्टॉप रिझनला क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहेत परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मंगेश झुगरेच्या बॅट मधून येतोय अजून एक चौकार.
सर थँक्यू सो मच. टीमची धावसंख्या आहे धावपटलावरती ते एकूणच 67 67 धावा. चला टीम मीटिंग प्लीज करू नका. अशा सूचना येतात आयोजकांकडून त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एकदम 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 67 आपण उल्लेख केला होता. प्लीज सर आपण ताकीद त्या बघा. महादेव बिरगड साहेबांकडून ही महत्वाची सूचना आलेली आहे की ड्रिंक्स ब्रेक किंवा पाणी एकदाच दिलं जाईल. त्यामुळं बारंबार मी तर म्हणेन पाण्याची माग करू नका. गुण आहे आम्हाला ठाऊक आहे परंतु आज सामने उशिरानं चालू झाले त्यामुळे वेळेला महत्व द्या. अन्यथा आपल्याला आज 5:30-6 वाजतील या ठिकाणी. त्यामुळे प्लीज गोलंदाजीसाठी डेट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज पवन जैतूचे पाणी आमचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उंच खुऱ्या सर सतल पातळ बांधण्याचा हा गोलंदाज आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती प्रकाशवीर आणि त्याच्या सोबतीला मंकेश झुकरेला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. ओ वेगवान बॉल रफ्तारकार सौदागर वेगाचा बेतहा बादशाह म्हणून या गोलंदाजाचं खरं तर पाहिले जातोय पवन. पहिला चेंडू सटीक लाईन वरती खरं फेकलाय आणि इथून मात्र लेग पायची ही चोरटी दाब खरं तर पाहायला मिळते. म्हणजे झुकरेनं चांगली बॅटिंग केली आहे त्या मॅच मध्ये. 16 चेंडू मध्ये तो 36 वरती खेळतोय. 30 धावसंख्येवरती त्याचा झेल सोडला होता मी तर म्हणेन करण लेंडेनं. आणि त्यानंतर त्याला इथून आता चांगली बॅटिंग करावी लागेल. त्या अर्थातच दिव्यांश बाबा इलेव्हन जांभेली टीमचा हा आयकॉन खेळाडू आहे आणि ती जबाबदारी घेत त्यानं आतापर्यंत चांगला खेळ केलेला आहे. पवनचा हा बॉल शरीराचा वेध परंतु इतर देखील मिस टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. शेवटच्या डेट ओव्हर मध्ये गोलंदाज पवन अगदीच बॅट खेळत आहे डेफिनेटली. पण त्या ठिकाणी दर्शवतात डेट ओव्हर मध्ये पवनला गोलंदाजी का दिली जाते मी त्यामुळे असं जिवलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो देत असताना वेग 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 आणि वेगच पाहायला मिळतोय मी त्यामुळे नियंत्रित गोलंदाजी काय असते ना हे तो दाखवून देतोय या शेवटच्या डेट ओव्हर मध्ये. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं सर की इथून 70+ 80+ धावा होतील परंतु या षटकाला ते गणित कुठेतरी पलटवलंय बदललं मी तर म्हणे. या षटकामध्ये धावा रोखल्यात पवननं. चांगली गोलंदाजी. हो ब्लॅटच्या स्लॉट मध्ये आहे. समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफला 2 खेळाडूच्या मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. या फटक्याची नितांत गरज होती आणि या चौकारानं ती गरज भागवली. 4 धावा. म्हणून या खेळाडू तर पाहिलं जातं आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप लेट एंट्री झाली मी ते म्हणेन ना या खेळाडूची. कारण ज्या शैलीचा जो खेळाडू आहे खरे तर मी तर म्हणेन 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती या खेळाडूचं जाणं खूप महत्वाचं होतं परंतु ज्या पद्धतीनं विकेट मी तर म्हणेन गमावल्या त्यामुळे इथून थोडस लेट एंट्री त्याची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पण शेवटच्या क्षणाला फिनिशिंग टच त्याच्या बॅटमधून त्या धावा येतील का. खरे तर चांगला खेळाडू आहे परंतु समोर देखील गोलंदाज पवनला आपण पाहतोय. पवन वाघ अगदीच नेहमीच आपण
चांगली गोलंदाजी त्याची पाहिली असं टिकले लाईन वरती यॉर्कर जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा हे षटक. कारण ज्या पद्धतीनं आपण रात्री मॅच पाहिली इंग्लंड विरुद्ध भारत, ज्या पद्धतीनं 18वं षटक फेकलं होतं मी तर म्हणे जसप्रीत बुमरानं अगदी त्याची आठवण करून दिली पवननं या षटकामध्ये. फक्त धावा खर्च केल्यात पवननं या षटकामध्ये, त्या अर्थातच 7 धावा. जबरदस्त षटक राहिलं पवनचं या षटकामध्ये. टीमची टोटल धावा संख्या धावफलकावरती आपण विचार केला तर 74 धावा या ठिकाणी पाहायला मिळते. फायटिंग टोटल स्कोअर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते डिफेन्स पाबल सेल्वन जांभिवली टीमचा. परंतु या धावा सुरक्षित असतील का? कारण गोलंदाजीचा आपण विचार केला ना या टीमकडे गोलंदाजी देखील भरपूर आणि 75 धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. तत्पूर्वी आपण SA स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं मालक सचिन लहाने यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक महादेव पिरकट आणि त्यांच्या सोबतीला प्रकाशजी पवार यांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण SA स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं मालक सचिन लहाने यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावं. SA स्पोर्ट्स हे नाव सध्या बहुचर्चित राहिलंय. कमी कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी उंचाई गाठली. सचिन लाने खऱ्या अर्थानं सर्वा SA स्पोर्ट्सचे आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. सध्याच्या घडीला बऱ्याच चांगल्या खेळाडूंकडे नामांकित खेळाडूंकडे SA स्पोर्ट्सची बॅट आपण पाहिलेली आहे आणि ज्या खेळाडूनं त्या बॅटनं खेळी केली त्या खेळाडूंकडे खऱ्या अर्थानं त्या खेळाडूनं या सीझन मध्ये बाईक जिंकलेली आहे. मग त्यामध्ये शुभम नाईक असतील, त्यानंतर आपण पाहतोय की आकाश पवार असतील, असे बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने या सीझन मध्ये SA स्पोर्ट्सची बॅट वापर करता खऱ्या अर्थानं ज्यांनी खऱ्या अर्थानं बाईक पटकावल्या आणि हा ब्रँड राहिलाय. सचिन लहाने खऱ्या अर्थाने एक चांगले खेळाडू आहेत. बरेचसे ओपन त्यानंतर तालुकानीय स्पर्धा ते खेळलेत आणि त्यांच्या नावाचा हा ब्रँड आपण पाहतो या ठिकाणी. SA स्पोर्ट्स चे मालक खऱ्या अर्थाने सचिन लाने यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर अक्षय गाताडे, हर्षद पाटील असतील, त्यांनी देखील या सीझन मध्ये एक बाईक पटकावली आहे. हर्षद पाटील त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सगळे अगले चांगले खेळाडू आहेत आणि क्रिकेटवरती तंतोतंत विशेषतः चांगलं प्रेम राहिलंय आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सचिन लहाने यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर अक्षय गाताडे आणि हर्षद पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी प्रकाशजी पवार यांना महादेव पिरकट यांना मी विनंती करेन या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष त्यांना विनंती असेल की सचिन लहाने यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत.
मॅच चांगली होईल. एकीकडे आपण पाहतोय दिव्यांश बाबेश इलेव्हन जांभिवली आणि त्यांच्या विरोधात गावदेवी कलोते रैती. पहिलं सत्र संपवलं बॅटिंग करत असताना धावा जमवल्या एकूणच 74 आणि 75 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचं आहे ते दिव्यांश बाबेश इलेव्हन जांभिवली टीमला. मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल, परफ्यूम बॉल डिलिव्हरी, कांद्याचा पुरेपूर उपयोग त्या ठिकाणी करण्यात आला. परंतु आपण पाहतोय अतिरिक्त बाउन्स त्या ठिकाणी घेतलं आणि तदनंतर पंचांनी दंडित देखील केलं. वन बाउन्सचा इशारा त्या ठिकाणी करण्यात आला. इथून पुढे तुम्ही चेंडू बाउन्स करू शकत नाही. दिव्यांश बाबेश इलेव्हन जांभिवली टीमनं 74 धावा जमवल्या होत्या आणि गावदेवी कलोते रैती टीमला 75 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर आपण पाहतोय अक्षय गाताडे यांचा सन्मान आणि त्याचबरोबरीनं हर्षद पाटील त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. खऱ्या अर्थानं सचिन लाने, अक्षय गाताडे, हर्षद पाटील SA स्पोर्ट्सचे खऱ्या अर्थानं ते मालक आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष करतोय. SA स्पोर्ट्स आम्ही नुकताच उल्लेख केलं की हे फक्त खऱ्या अर्थानं नाव नाही तर हा ब्रँड बनलाय आणि प्रत्येक चांगल्या खेळाडूंकडे अगदी ती बॅट चा वापर करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं आणि ज्या खेळाडूंनी ती बॅट या सीझन मध्ये वापरली ना त्या खेळाडूंकडे आता सध्याच्या घडीला आपण बाईक मॅन ऑफ द सिरीजची बाईक जिंकताना त्या खेळाडूंना पाहिलंय. भिंगारवाडी या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे स्पोर्ट्स शॉप आहे. कोणाला व्हिजिट करायचे असेल टी शर्ट तदनंतर ट्रॅक या ऑर्डर देखील त्या ठिकाणी स्वीकारले जातात आणि ज्यांना कोणाला खऱ्या अर्थानं आता सीझन तर संपत आलाय परंतु न्यू सीझनला कोणाला जर्सी पाहिजे असतील, बॅट पाहिजे असतील, क्रिकेटमध्ये लागणारा कोणता एक साहित्य पाहिजे असेल तर सचिन लाने यांच्या अगदी भिंगारवाडी या ठिकाणी SA स्पोर्ट्सला खऱ्या अर्थानं तुम्ही व्हिजिट द्या. सचिन लाने यांच्याकडून खऱ्या अर्थाने हे पारितोषिक आलंय. सुरेश आणि करण या दोन्ही फलंदाजांनी लगातारचे 3 षटकार मारले तर खऱ्या अर्थानं 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. यावेळेस भव्य स्वागत केलं सचिन लाने, अक्षय गाताडे आणि हर्षद पाटील यांच्या नावाचं खऱ्या अर्थानं डंका वाजत असताना त्यांचं भव्य स्वागत फलंदाज करणच्या बॅट मधून येतोय हा षटकार. आपण या ठिकाणी पाहतोय खऱ्या अर्थानं पहिले 3 चेंडू त्यांना डॉट बॉल खेळले परंतु गोलंदाज प्रकाशचं देखील आपण कौतुक केलं पाहिजे. सुरुवात त्यांनी चांगली केली परंतु चौथ्या चेंडूवरती त्याच्या विपरीत आक्रमण केलं. बॉल तयार आहे. स्विच हिटचा फटका, क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं स्ट्राइक रोटेशन आपण त्या ठिकाणी पाहतोय. एकेरी धावेला त्या ठिकाणी प्राधान्य आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलते 7 या धावसंख्येवरती. 7 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपुष्टात आलाय. एकूणच आपण पाहतोय की 75 धावसंख्येचा पाठलाग गावदेवी कलोते रैती या टीमला करायचा आहे आणि या धावसंख्येचा पाठलाग जर खऱ्या अर्थानं करायचा असेल तर इथून पुढे आक्रमण तर हवंच परंतु त्या बरोबरीनं विकेट देखील साबूत ठेवणं गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 8 धाव फलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेश ज्याने एक षटकार लगावला तदनंतर आपण पाहतोय की 5 बॉल मध्ये 7 या धावसंख्येवरती तो खेळतोय. करण आपल्या वैयक्तिक 1 बॉल मध्ये 1 या धावसंख्येवरती खेळतोय. 8 धाव फलकावरती 36 बॉल मध्ये करायचं होतं एकूणच 75 धावसंख्येचं टार्गेट. या पल्ला गाठायचा होता. पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्या 81 धावसंख्येचं देखील पाठलाग करायला आणलं होतं परंतु एका धावेनं तो सामना गमावा लागला होता. दर्श 11 सुधागड या टीमला भाग्यश्री, अश्विनी 11 सारंग पालेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना आणि ती मॅच अगदी एका धावेने जिंकली होती. भाग्यश्री
अश्विन 11 सारंग पालीवाडी या टीमनं. परंतु आता या मॅच मध्ये 75 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? पहिल्या मॅच मध्ये 62 धावसंख्येचं टार्गेट होतं. प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापर टीमनं त्या धावा अगदी सहजरित्या जमवल्या. स्वर्गीय हरी मिरकुडे प्रतिष्ठान वाकस या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना खऱ्या अर्थानं ही दुसरी मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. आजच्या दिवसभरामधील दिव्यांश बाबेश 11 जांभिवली संघ पहिल्या सत्रामध्ये त्यांची प्रयत्नांची परिकष्ट आपण पाहिली आणि प्रयत्नांशिवाय कोणताही पर्याय तुमच्याकडे क्रिकेटमध्ये नाहीये. झटपट क्रिकेट आणि या झटपट क्रिकेटमध्ये कमी वेळामध्ये तुम्हाला योग्य ते निर्णय घ्यावे लागतात आणि ते निर्णय चांगले घेतले. 74 धावा जमवल्या आणि आता गावदेवी कलोते रहिते टीमला करायचं त्या एकूणच 75 धावसंख्येचा पाठलाग 8 धावा या ठिकाणी धावफलकावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा षटक घेऊन आलाय मयूर जुगरे मंगेश जुगरे बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्याला पाहतोय. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी अगदी सारंगच्या नाईट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या गोलंदाजाकडून राहिली. परंतु मोक्याच्या क्षणाला खऱ्या अर्थाने तो सामना गमावला नानिवली टीमनं आणि तिथून पुढे आपण पाहतोय खंडाला टीमनं मागे बोलून पाहिलंच नाही आणि कालची रात्र गाजवली खऱ्या अर्थाने खंडाला टीमनं आणि त्या स्पर्धेमध्ये सुपर 5 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार आहे. खरा बॉल त्याच्यावरती कडा प्रहार स्विच हिटचा हा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. परंतु बॅटिंग टीम या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय. नाही रिव्ह्यू त्या ठिकाणी कॅन्सल केलाय. खऱ्या अर्थानं सॉफ्ट सिग्नल होता पंचांचा फेअर डिलिव्हरी. परंतु पंचांना चॅलेंज करत असं वाटलं होतं की रिव्ह्यू घेतला जाईल परंतु तसं काही घडलं नाही. फलंदाज करण हुशार आहे. त्याला माहिती आहे की खालच्या बाजूवरती हा चेंडू होता. हाईट पॅक अगदी कोणत्या अटेम्प्टला चेंडू खरं तर फेस केलं ते त्याने पाहिलं आणि नंतर आपण पाहतोय ते रिव्ह्यू त्याने कॅन्सल केलाय. यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पाहतोय चेंडू लागलाय की पाय लागलाय हिट विकेट आहे की चेंडू लागलाय ते आता या ठिकाणी नक्कीच आपण पाहणार आहोत. पंचांकडे लाऊड अपील केली आहे आणि जरूर खऱ्या अर्थानं आमचे मेन पंच आणि स्क्वेअरलेग पंच त्या ठिकाणी डिस्कस करतील बातचीत करतील आणि योग्य तो निर्णय अगदी पोहोचवतील. या ठिकाणी रेफर केले जाते. बॉल लागले की खऱ्या अर्थाने हिट विकेट आहे. नक्कीच ते चेक केले जाईल. डीआरचा वापर या ठिकाणी आपण करतोय. रेफर केल्यानंतर या ठिकाणी केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. चला बॉल त्या ठिकाणी स्पर्श होत चाललाय आणि दांडी गोल केली जाते. फलंदाज त्या ठिकाणी पहिला मोठा धक्का मिळेल. फलंदाज सुरेश हा फलंदाज या ठिकाणी होईल बाद. जर विकेट हॅट्रिक साध्य केली तर खऱ्या अर्थानं मंगेश जुगरे या गोलंदाजानं तर महादेव पिरकट यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज या गोलंदाजाला देण्यात येईल. या ठिकाणी आपण पाहतो आमचे नितीनजी पवार बिरसा बिग्रेडचे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून.
विकेट मिळाली असते तर चेंडू हातामध्ये आला असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालं असतं. चालाकीने क्षेत्ररक्षण आता करणं गरजेचं आहे. धावा वाचवायच्या असतील तर एक एक धाव इथूनच वाचवावी लागेल. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतो या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 14 या धावसंख्येवरती. 75 धावसंख्येचा करायचे पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मंगेश तयार आहे. बॅटवरती कनेक्ट झाला चेंडू. त्यावेळेस आपण पाहतोय ऑलिम्पिक कार्पेटचा फटका जमिनीला अगदी दंदन करत चाललाय. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि या 2 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 16 या धावसंख्येवरती. करण संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन्सी इनिंग त्याला आता मैदानाच्या आतमध्ये सागर करावी लागेल. जर इथून पुढे करणची विकेट जर प्राप्त केली ना तर धावा जमण्यासाठी संघर्ष करावा लागेल. गावदेवी कलोते रयती या टीमला. परंतु करण जर शेवटपर्यंत राहिला तर धावा येत असताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. 75 धावसंख्येचा पाठलाग करणं मग तितकंसं अवघड नसेल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ब्लॉक कॉलला टाकला. अगदी बॅट आणि पायाच्या मधोमध चेंडूची पैकी तिथून खोदून काढलं करण या चेंडूला. एक धाव होती तिथे थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. फंबल झाल्याच्या नंतर करणनं ओळखलं की इथून दुसरी धाव नक्कीच कंप्लीट होईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल संवाद चांगला जुळला आणि 2 धावा या चेंडूवरती सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. मंगेश जुगरेचे हे षटक लाभदायक राहिलं. एक विकेट त्यांना प्राप्त केली. धावा खर्च केली एकूणच 10 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत 1-18. गावदेवी कलोते रयती टीमची ही स्थिती आहे. 75 धावसंख्येचा पाठलाग करत असताना डीजे. अठरा रन्स आपण स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहतोय. एक विकेट या ठिकाणी गमावली आहे. मयूर जुगुरे आता बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना एक हुशार गोलंदाज आहे. पहिला चेंडू थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय वाईटच्या मदतीनं. ही एक्स्ट्राची धाव या 17 मधील आपण पाहतोय. ही पहिली एक्स्ट्राची धाव खर्च करत असताना मयूर जुगरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. नाणिवली संघाकडून खेळत असताना कित्येक सामने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती या खेळाडूंना जिंकून दिलेत. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती संघाला विजय संपादित करून देणारा हा गोलंदाज आणि प्रामुख्याचा हा गोलंदाज स्ट्रायकर गोलंदाज मयूर जुगरेला आपण पाहिलंय. परंतु आता या मॅच मध्ये जर या धावा वाचवायच्या असतील दिव्यांश बावे श्रीलवन जांभिवली टीमला तर मयूर जुगरेचं हे षटक चांगलं टाकणं गरजेचं असेल. चांगला फटका लॉक केलं. स्लॉट मध्ये बॉल त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. बाउंड्री लाईनच्या बाहेर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. येतोय दर्जेदार बेमिसाल षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवरती. एज लागल्याने फलंदाज या ठिकाणी पवन देखील होईल बाद. दुसरा मोठा धक्का गावदेवी कलोते रयती या टीमला.
एंड वरती शांतपणे उभा आहे आणि आता नवीन फलंदाज राकेश ऑन स्ट्राईक वरती आपण त्याला पाहू. बॉलिंग ट्रॅक वरती ज्याने नुकताच विकेट प्राप्त केली आहे तो मयूर जुगरे तयार आहे. आले आले प्रहार स्टँड अँड डिलिव्हर बॉटम हँडचा पुरेपूर उपयोग मनगटी ताकद वापरली आणि बॉलला फेकून दिलं. वाईट इज लॉंगर आणि डीप मिड विकेटच्या मधून बॉल जाईल सीमारेषा पार. सिक्सर. षटकार आल्याने षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते 31 या धावसंख्येवरती. काउंटर अटॅक आता सध्याच्या घडीला चालू आहे. फलंदाज राकेशच्या बॅट मधला षटकार आपण या ठिकाणी पाहिला. जणू काय अगदी पवेलियन मधून सेट होऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याने ठोकलेला तो षटकार आपण त्या ठिकाणी पाहिला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल ते 31 या धावसंख्येवरती. बॉल तयार आहे मयूर. चांगल्या चेंडूची पिच गेली. स्लोवर डिलिव्हरी होती. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं होतं. चेंडू मधून गती काढून घेतली होती. या अगोदर 2 चेंडू अगदी गतिशील टाकले होते आणि त्यांच्यावरती आक्रमण होत असताना पाहिलं आणि हे मयूरनं ओळखलं, जाणलं, पारखलं आणि तदनंतर आपण पाहतोय स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. डॉट बॉल येईल. स्कोर कार्ड थांबेल ते खऱ्या अर्थाने 31 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुलचा पटका खिचायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा त्या ठिकाणी संपर्क झाला नाही. डोपे टेकले होते आणि खऱ्या अर्थानं मागच्या बाजूवरती चेंडू राहिला आणि खऱ्या अर्थानं ही डिलिव्हरी आहे ना ही संभ्रमात पाडणारी होती फलंदाज राकेश साठी. पहिल्या चेंडूवरती त्यानं आपले इरादे स्पष्ट केले. षटकार आला. स्वतःची जोहर त्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवले. स्वतःचा जलवा स्वतःचा करिश्मा दाखवला. परंतु मयूर सांगता आम्ही देखील कुठे कमी आहोत. 2 चेंडू लगातारचे त्यांनी या ठिकाणी डॉट बॉल टाकले. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा येतोय. वाईटच्या मदतीनं या 17 मधील या इनिंग मधील ही दुसरी अवंतरची धाव फलकावरती जॉईंट होईल. एकूणच धावफलक जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. नवीन येणाऱ्या प्रेक्षकांसाठी गावदेवी कलोते रहिती आणि त्यांच्या अगेन्स्ट दिव्यांश बाबेश 11 जांभिवली या 2 संघादरम्यान ही लढत. यावेळी चांगला फटका खऱ्या बॉल आला आणि त्याच्यानंतर चांगला फटका डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. क्रिकेट मधील मादक सौंदर्य या फटक्यामध्ये दडलं होतं. क्रिकेट मधील हा क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. ठोक डीजे. मागणा ठरला. एकूणच 18 धावा त्याने या षटकामध्ये खर्च केल्या. 1 विकेट जरूर प्राप्त केली परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी हाताळणं तो विसरला. त्याच्यावरती हल्ले चढवले आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 36 या धावसंख्येवरती. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 39 या धावसंख्येची. निशांत बागडे आपण पाहिलं ना सागर पवार तर आतापर्यंत अर्धी लढाई जिंकली आहे. इथून पुढे अर्धी लढाई जिंकायची आहे.
फलंदाज करण, आपण वारंवार तेच उल्लेख करतोय, संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहे. करण जर शेवटपर्यंत राहिला तर धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 39 धावसंख्येचा पाठलाग करणं जास्त अवघड नसेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर टीमला हीच परिस्थिती, ही स्थिती होती. 18 बॉल मध्ये 36 करायच्या होत्या. एखादा चेंडू नो आला, त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण झालं, फिल्डिंग मिसफिल्ड झाली आणि त्यानंतर आपण पाहतोय मोक्याच्या क्षणाला अविनाश वाघ न खऱ्या त्या ठिकाणी मोक्याच्या क्षणाला झेल सोडलं, तिथून आला चौकार आणि त्यानंतर आला षटकार आणि मॅच मध्ये कुरबुडी केली. खऱ्या अर्थात प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर या टीमनं 2 षटकामध्ये राहिल्या होत्या. 24-25 धावा आणि त्या धावसंख्येचं पाठलाग देखील अगदी सहजरित्या केलं. हरिचंद्र या ठिकाणी येत आहेत, नाणेवली टीमचे एक हार्ड हिटर फलंदाज. कालच्या रात्रीमध्ये काय त्यांनी जबरदस्त बॅटिंग केली होती नाणेवली टीमसाठी. सुरुवात दमदार केली होती पहिल्याच मॅचची, लगातारचे 3 षटकार त्यांनी ठोकले होते सारंगच्या स्पर्धेमध्ये. आणि या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहतोय हरिचंद्र यांची देखील बरीचशी मेहनत राहिलेली आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. 18 बॉल 39 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. या ठिकाणी आपण पाहतो की शेवटच्या आता निर्णायक 18 बॉल आणि 39 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी येऊन टेपलंय. 18 मध्ये 39 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? बॉलिंग ट्रॅक वरती आलाय यावेळेस. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर बॉल होईल फरार, सीमारेषा पार. ARPL मधील येतोय हा दर्जेदार क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. या धावसंख्येवरती गोलंदाज रामदास तयार आहे. यावेळेस लो फुलटोल वसूल केलंय का आणि बॉल जाईल 1 टप्प्या अखेर सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय हा चौकार. लगातारचे आलेले 2 चौकार. या अगोदर मिस फील्ड पाहिली. सातत्यपूर्वक आपण तेच सांगतो, एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असेल ना तर त्याला खराब करण्याचं काम जर कोण करत असेल तर खराब क्षेत्ररक्षण, तुमची खराब फिल्डिंग आणि त्यानंतर जो कॉन्फिडन्स हाय असतो ना तो कॉन्फिडन्स लो केला जातो. आणि या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये देखील आपण तेच चित्र पाहिलं, ते सांगितलं देखील, ते सांगितल्यानंतर देखील तीच चुकी. तुम्ही खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये चुकतो तो माणूस, चुकीतून शिकतो तो देखील माणूसच. पण एकच चुकी तुम्ही जर परत परत करत असाल ना तर ती चुकी नाही तर तो गुन्हा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की ती चुकी सातत्यपूर्वक होत आली आहे. 16 बॉल मध्ये आता 31 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 16 चेंडू आणि 31 धावसंख्येचं समीकरण या ठिकाणी येऊन टेपलंय करण, संघाचा कॅप्टन. आम्ही सुरुवातीपासून हेच उल्लेख करतो की करण जर शेवटपर्यंत विकेटवरती तळ टोकून राहिला, शेवटपर्यंत उभा राहिला तर या धावसंख्येचा तो पाठलाग करेल. बॉल तयार. पुन्हा एकदा फॉलिंग स्लिपचा हा फटका. बॉल चाललाय दणदण करत, अगदी जमिनीला गुदगुल्या करत, बाउंड्री लाईनच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करत. चौकार. चेंडू मध्ये आता विजयासाठी गरज आहे ती 27 धावसंख्येची. करण जर शेवटपर्यंत राहिला तर चांगली बॅटिंग करेल असं आम्ही सुरुवातीला उल्लेख केलं होतं. आणि आता गोलंदाज रामदासला अस्वस्थ करणारी बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थानं अस्वस्थ झालाय, कोणत्या दिशेवरती चेंडू टाकू असा तो संभ्रमात पडलाय, दुधा मनस्थितीमध्ये. परंतु फलंदाज करण मैदानाच्या आतमध्ये बरसलाय. पुन्हा एकदा दिशा दिली आहे क्षेत्ररक्षक ठिकाणी आहेत. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एकेरी धाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलतंय 49 या धावसंख्येवरती. 14 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 26 या धावसंख्येची.
कारण विकेट टिकून ठेवली शेवटपर्यंत आपण पाहतोय आणि मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना लगातारचे आपण पाहिलं तर त्याच्या बॅट मधून 3 चौकार येत असताना आपण या मॅच मध्ये पाहिलं. करण लेंडे नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण त्याला पाहतोय. यावेळेस जोरकस फटका समोरच्या दिशेमध्ये त्या क्षेत्रामध्ये ना फार कमी षटकार येतात आणि त्याच दिशेने खऱ्या अर्थाने ठोकलेला षटकार फलंदाज राकेशच्या बॅट मधून येतोय. हा विलोभनीय षटकार. सबस्क्रायबर वाढत असताना आपण पाहतोय केटीसी लाईव्ह इव्हेंट टीमचं 12 बॉल मध्ये 19 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये माझ्या पाहायला मिळेल इथून जर खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली राहिली तर धावसंख्येचं संरक्षण देखील होईल. परंतु जर आक्रमण झालं तर लगेच आपण पाहतोय या मॅचला या षटकामध्ये देखील फिनिश करू शकेल फलंदाज करण लेंडे आणि त्याच्या सोबतीला राकेश. हे दोन्ही फलंदाज आक्रमक ठरलेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांची आक्रमकता आपण पाहिली. एक चौकार एक षटकार दोन षटकार एक चौकाराच्या मदतीने चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये राकेश हा फलंदाज. त्याच बरोबरीने करण एक 4 चौकार 2 दुहेरी धावा आणि 3 सिंगलच्या मदतीनं वैयक्तिक आपल्या चांगल्या खेळीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये तो देतोय. आणि या मॅच मध्ये आपण पाहिलेलं करण लेंडेचं शेवटच्या षटकापर्यंत राहणं हे अनिवार्य असेल. 12 बॉल 19 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज प्रकाश. बॉल तयार. पहिला चेंडू पंचांकडे लावून आपली परंतु लेग स्टिकच्या बाहेर जास्त चेंडू होता आणि त्या कारणासाठी स्टंपच्या लाईन आणि लेंथ मध्ये जर चेंडू असता तर पंचांनी जरूर बोट उंच केलं असतं. लेग बिफोर द विकेटची अपील जी केली होती ती स्वीकारली असती परंतु स्टंपच्या लाईन आणि लेंथ मध्ये चेंडू नव्हता. त्या कारणासाठी पंचांनी दर्शवलं का लेग स्टिकच्या बाहेर पिचिंग होणारा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग होणारा तो चेंडू होता. 11 बॉल मध्ये आता 18 धावसंख्येची गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय राकेश आणि बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाश तयार आहे. पुन्हा एकदा त्याच ऍक्शन रिप्ले मध्ये बॉलला फेकून दिले जाते थेट 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 खऱ्या अर्थानं फार्म हाऊस मध्ये डीप मिड विकेट आणि खऱ्या अर्थानं वाईट इज लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत मधोमध मारलेला हा लाजवाब दर्जेदार षटकार. खऱ्या अर्थानं फलंदाज राकेश मोजून मापून तोलून अभ्यासपूर्ण बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. समजदारीचं क्रिकेट खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून राहिलं जात आहे आणि हेच आपण चित्र पाहिलं. आता या चेंडूवरती ठोकलेला षटकार 10 बॉल मध्ये आता 12 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. महादेव क्रिकेट आपण कित्येक स्पर्धा या स्पर्धेमध्ये या मैदानावरती होत असताना आपण पाहिलं. ज्यावेळी फार्म हाऊसच्या आतमध्ये चेंडू जातो ना तो फार्म हाऊसच्या आतमध्ये गेलेला चेंडू खऱ्या अर्थानं बाहेर आला तरी देखील 5-6 चेंडू येतात. त्यापेक्षा मी म्हणेन की नवीन चेंडूची पूर्तता आपण मैदानाच्या आतमध्ये केली पाहिजे. बरेचसे चेंडू आतमध्ये गेले. एकच चेंडू गेला नाही. कारण
बरेचसे चेंडू गेले आणि हा नियम फक्त तुमच्यासाठीच नसेल, प्रत्येक संघासाठी असेल. जर मैदान आपण पाहतोय फार्म हाऊस मध्ये चेंडू आला ना तरी देखील बरेचसे चेंडू त्या ठिकाणी गेलेत आणि एकाच वेळी 5-5, 6-6 चेंडू येतात. कोणता मॅच बॉल असेल हे आपण सांगू शकत नाही. बॉल तयार, एज लागले आणि त्यानंतर बॉल चाललाय थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे गल्लीच्या क्षेत्ररक्षकाच्या हाताला चटका देत बॉल होईल फरार. धावा मिळतील 4. आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील पुन्हा एकदा हा दर्जेदार चौकार. 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. प्रकाश त्याच्यावरती हल्ले या ठिकाणी चढवले जात आहेत. 9 चेंडू मध्ये आता 8 धावसंख्येची गरज आहे. राकेश ची अगदी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हॅमर स्टाईल नाही आपण केला, खेचलं होतं, जोरकस फटका होता परंतु क्षेत्ररक्षण कव्हर वरती चांगलं झालं. एक धाव रोखू शकले नाही क्षेत्ररक्षक. एकेरी धावेच्या मदतीनं समीकरण आता बदलेल. शेवटचे 8 बॉल आणि आता 7 धावसंख्येची गरज आहे. स्क्वेअर लेग पंचायत त्यांच्या समोर एक इको गाडी आहे. इको गाडीच्या मागे जे बाईकचा आरसा आहे ना ती आरशी थोडी राऊंड करा. पाठीमागे पिवला टी शर्ट, येलो टी शर्ट, पिवला टी शर्ट ज्यांनी घातलाय ना त्यांच्या पाठीमागे गाडी आहे. तो इथे रिफ्लेक्ट करतोय. स्कूटी आहे, स्कूटी हा त्याच्या पुढे हा तो डाऊन करा. थँक्यू सो मच. आमचे सुज्ञ प्रेक्षक, हुशार प्रेक्षक, त्यांना माहिती आहे की इथे कोणत्याही खेळाडूला जर तो रिफ्लेक्ट त्यांच्या चेहऱ्यावरती आला, डोळ्यावरती पडला तो प्रकाश, तर कधी कधी झेल ड्रॉप होईल आणि चांगल्या मॅच मधून एखादा चांगला संघ खऱ्या अर्थानं परतीचा प्रवास करेल आणि ते घडू नये. आता शेवटचे 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज आहे. हेलिकॉप्टर फिरवलाय. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने आता समीकरण बदलेल. शेवटचे 6 बॉल, येणारे 6 बॉल आणि विजयासाठी गरज असेल ती 4 या धावसंख्येची. खऱ्या अर्थानं याच्या मागच्या बाजूला नदी आहे. नदीच्या अलीकडे आपण पाहिलं ना या स्टेजच्याच बाजूला दोन्ही बाजूला विहीर आहेत आणि त्यांच्यावरती जे नेट टाकले ना ती नेट कोणी काढू नका. प्रत्येक आमचे लहान मुले तुम्ही तिथे जाऊ नका आणि तिथे शॉक लागण्याची देखील शक्यता आहे. तिथे मोटार आहे आणि त्या मोटारला आपण पाहतो की इलेक्ट्रिक पॉवर दिलेली आहे. त्याकरता तिथेच कोणी जाऊ नका. शॉक लागण्याची पण शक्यता आणि कदाचित एखादा छोटा मुलगा त्यात पडला ना तर अपघात घडेल आणि त्यासाठी आयोजक जबाबदार नसतील. पुन्हा एकदा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पाठीमागच्या बाजूवरती नदी आहे, त्यानंतर दोन्ही बाजूला विहीर आहेत, त्यांच्यावरती नेट आहे आणि त्या दोन्ही विहिरीला अगदी आपण पाहिल्यानंतर मोटर लावलेले आहेत. तर कदाचित तिथं शॉक लागण्याची दाट शक्यता आहे आणि असं होऊ नये. परंतु आमचे जे छोटे कलाकार मॅच पाहण्यासाठी आलेत ना, तुम्ही मॅचला एन्जॉय करा. झेल टिपा 300 रुपये घ्या, घरी जाऊन 300 रुपयाचा एन्जॉय करा आणि प्रत्येक करार आईवा जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज महादेव पिरकट यांच्या माध्यमातून देण्यात येईल. कदाचित तुम्ही 3 जेल टिपले ना तर 600 मिळतील. तुम्हाला आता उन्हामध्ये खऱ्या अर्थाने उन्हाचा प्रभाव सोसावा लागेल, परंतु सायंकाळ जर तुमची रात्र जर तुम्हाला सुखकर बनवायची असेल तर खऱ्या अर्थाने ते झेल टिपणं तुम्हाला गरजेचं असेल. आता उन्हाचा प्रभाव तुम्हाला सोसायला मिळेल, परंतु संध्याकाळची तुमची 300 रुपयाचे कॅश प्राइज असेल आईवा जेलसाठी. म्हणजे आता बघा जर 1000 झाले तर तुमची सायंकाळ सुखकर जाईल. नाही, प्रेक्षकांसाठी ते कॅश प्राइज असेल. झेल होण्याची शक्यता होती. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि रॉकेट थ्रो त्या ठिकाणी आपण पाहिला, परंतु पंचाने त्या ठिकाणी रेपर केलाय. चेक केला जाईल धावचित स्वरूपात फलंदाज बाद आहे किंवा नाही.
चला या ठिकाणी बॅटर सेफ असेल आणि या ठिकाणी पाहतोय आपण एकूणच 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. शेवटच्या आता येणारे 5 बॉल आणि 2 धाबा संख्येची विजयासाठी गरज आहे. बॉल तयार आणि हा या ठिकाणी विजयी चौकार येतोय. शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने फलंदाज करण बॅटकट आहे का पंच बॅटकट आहे आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय करण शेवटपर्यंत राहिला. चांगली लढत त्याने दिली. त्याच्या सोबतीला आपण राकेशला पाहिलं. राकेशचं देखील कौतुक करणं तितकं गरजेचं असेल. आता दोन्ही विनर संघ आणि विनर संघांमध्ये आपण मॅच या ठिकाणी पाहणार आहोत. एकीकडे प्रिया शुभांगी 11 गावदेवी सुकापूर आणि त्यांच्या विरोधात असेल गावदेवी कलोते रहिते. या 2 संघांदरम्यान मॅच असेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जाईल चला राकेश ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल मध्ये 29 धावा